सोनी गांधी म्हणजे याची आम्ही लहानपणी खरेदी केली तेव्हा आम्हाला वाटलं पण नव्हतं पब्लिकला पळेल म्हणून, कारण बैल घाबरायचा, लोकांना चालता येत नव्हती आणि एक फेस बघितलेला असा की लोक आम्हाला पैरे सुद्धा देत नव्हते. पण आज आम्ही हारलोय, उद्या 100% जिंकणार आहे, परवा हरणार आहे. ही हारजीत या अड्ड्यात होणारच आहे. आणि त्यांनी पैरे नाही दिले, त्यांना आम्ही हरवलं. कधी कोण मोठा होईल आणि कधी कोण खालती पडेल कोणी सांगता येणार नाही. नमस्कार दादा. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव कुणाल गायक. दादा, आज क्रिकेटच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली, त्याबद्दल सांगा ना. हो, आमची आता शर्यत झाली. आमचे संबंध आले ताडालीचे, त्यांचा देवा बैल, त्यांना आमचा बैल पैऱ्याला झाला आणि आज पबजी सोबत शर्यत झाली आमची. तर कशी काय गाडी पडली आजची? गाडी एक नंबर पळाली. गाडी खालतूनच बुडातूनच चांगली निघली. आनंद आहे आम्हाला, कारण बैलाला आम्ही जाम दिवसापासून डावा कान नव्हता दिला, उजवा कान सॉरी. तर आम्ही उजव्या पाठीला नव्हता झुपला त्याला कधीच. एवढे दिवस झाले या सीझनला जास्त, तर आम्ही आज झुपला. आम्हाला विश्वास होता की एवढे दिवस झुपला नाही तर आज तो 2 उड्या जास्तच खाईल. दादा, मी बघतो ना पब्लिकनी म्हणजे बैलाला पब्लिक चिडून पळायला लागतो आणि त्यामध्ये टिटवी असा बैल आहे की पब्लिक दोन्ही गांधी पळतो, त्याबद्दल सांगा ना. दोन्ही गांधी म्हणजे याची आम्ही लहानपणी खरेदी केली तेव्हा आम्हाला वाटलं पण नव्हतं पब्लिकला पळेल म्हणून, कारण बैल घाबरायचा, लोकांना चालता येत नव्हतं. पण नंतरला जेव्हापासून त्याने पेडगावला नंबर केला आदतपणात, तेव्हापासून तो पब्लिकला असा ठाम झाला की विषयच नाही. दोन्ही साईडून हे झालं. सगळ्या पोरांची मेहनत आहे, अशी एकट्याचीच कोणाचीच नाही. नानाची तर सगळ्यात जास्त मेहनत आहे, आमच्या ज्या मालक आहेत सुनील भोईर, त्यांची तर सगळ्यात जास्त मेहनत आहे. कारण बैलाने एक फेस बघितलेला असा की लोक आम्हाला पैरे सुद्धा देत नव्हते. पण आम्ही नंतरला त्याच सीझनमध्ये एंडिंगला आम्ही ज्यांनी पैरे नाही दिले त्यांना आम्ही हरवलं. दादा, या सीझनमध्ये चांगला टिटवी पळतो, त्याबद्दल सांगा ना. हो, या सीझनमध्ये आम्ही स्टार्टिंगला केल्या आमची एकच गाडी पडली म्हणजे जास्त, ती पण आमच्या चुकीमुळे जरासा सुट्टीला चुकी झाली म्हणून ती गाडी पळाली आमची, पडली म्हणजे ती. म्हणून आम्ही आता आज पण लगेच आम्ही 2 दिवसात गुलाल केला शंभूमध्ये, त्याच्यानंतर आता हा गुलाल. म्हणजे आमचे 2च गुलाल पडल्यात या सीझनला जास्त करून. टिटवी कोणत्या पैऱ्यामध्ये पळला आतापर्यंत? सगळे टॉपच्या बैलांमध्ये पळाला, असं काहीच नाही. आपलं असं काहीच नाही की छोटे मोठे सगळे बैल आहेत सगळे. दादा, मी बघतो ना म्हणजे याच वर्षी घाटावरती जो चांगला पळाला, नंबरमध्ये राहिला, चांगल्या मैदानामध्ये नंबर सुद्धा केले, त्याबद्दल सांगा ना. घाटावरती म्हणजे आम्हाला जरासा पायऱ्याला प्रॉब्लेम झाला, पण आम्ही घाटावरती पहिलाच याला पेडगावला कोणी विश्वास पण नाही करणार. DSPचा सरपंच आणि टिटवी जे अख्खा सीझन विरोधात पळाले ते एकत्र येऊन एक आम्ही अड्डा पळवला आणि आम्ही नंबरात बसलो तिथे गुलालाला एवढ्या गाड्यांमध्ये. त्याच्यानंतर पण आता खूप चांगल्या मैदानामध्ये सुद्धा पळाला. हो, आमचं असं काय ना, आम्ही कसं माहिती आहे का, आम्ही शर्यती पण खेळतो आणि पैरे सुद्धा खेळतो. मी बघतो ना तुम्ही नेहमी शांतता आणि संयमानेच खेळता. हो, कारण आमचा नानांचा स्वभाव तसा आहे. आम्हाला चिडचाड नाही. आज आम्ही हारलोय, उद्या 100% जिंकणार आहे, परवा हरणार आहे. ही हारजीत या अड्ड्यात होणारच आहे. हा खेळ आहे. हा खेळाडू वृत्ती करायला पाहिजे याच्यात जास्त करून. पुसेगावला जास्त करून बैल आम्ही नाही नेणार, कारण आम्हाला वरचे 2-3 नियोजन नाही आवडले तेवढे, म्हणून पुसेगाव अड्डा आम्ही नाही जाणार आहे. आम्ही आता बिंजोडला आपला खेळ चालू आहे, इकडे चांगले खेळ चालू आहेत. आता चालू झालं बिंजोडचा खेळ, म्हणून वरती आता नाही जाणार. कशा प्रकारे आता नियोजन करताना काय बघतं म्हणजे समोरच्या बैला? नियोजन करताना माझ्या बैलाला पुरणारा म्हणजे आमचा या टिटवीला पुरणारा बैल निघाला तर 100%. आणि आम्ही असं काही नाही, नियोजन कोणी नाही असं की नानाला विचारल्याशिवाय नियोजन कोणीच करत नाही. की सगळी मुलं करतात. रोहन करतो, मी करतो, महेश करतो, मोहन करतो, सगळे करतात. पण असं काय नाही की नानाला एक फायनल डिसिजन म्हणजे आमचा नानाकडनं असतो. कारण आम्ही त्यांना विचारतो सगळ्यांना, नानासांना, की नाना हा बैल टाकायचा का? पण नाना बोलतात हो टाकायचा, चला मग तसं नियोजन. असं आमचा कोणाचा एकट्याचा हे नाही आहे. दादा, आता आम्ही बघतो गोलोली गावाचं नाव टिटवी नेहमी उंच नेते काम केले, त्याबद्दल सांगा ना. गोलोली गावाचं नाव म्हणजे पहिलं गोलोली गावाचं नाव होतंच असं पण बैलगाडा क्षेत्रामध्ये, पण या दोघांना आता ओळखतात की गोलोलीचा टिटवी, गोलोलीचा पक्षा, एवढी म्हणजे क्रेज आहे यांच्यामुळे गावाला नाव आलं असं झालं. आता आमच्या गावाला ओळखतात यांच्या नावाने. मग गोलोली बोललं ना, मग टिटवी पक्षा का, मग असे बोलतात लोक. कारण आम्हाला पण कोणी नावावरनं ओळखत नाही, आम्हाला यांच्यामुळे ओळखतात की हा यांच्यासोबत असतो, यांचा सांभाळ करतो, असं असतं. दादा, एक टाइमला तुम्हाला पैसे भेटत नव्हते आणि एक टाइम आता असं टाइम आलाय की तुम्हाला समोरून फोन येतात पैसे, त्याबद्दल सांगा ना. असं काय नाही, सगळ्यांचा टाइम येतो. असं या क्षेत्रात आहे ना, कोण कमी नसतं आणि कोण काहीच नसतं, असं आहे क्षेत्र. कधी कोण मोठा होईल आणि कधी कोण खालती पडेल कोणी सांगता येणार नाही. म्हणून या क्षेत्रात माज नाही करायचा. या क्षेत्रात आपण आज हार आहे तर उद्या 100% जीत आहेच आहे. असं नाही की आज हारलोय तर लगातार आपण हारणार आहे.
या क्षेत्रात परत उभं राहायची पण कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी. हो. धन्यवाद इतक्या वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.